नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेवरती सहर्ष स्वागत करते। आणि आज असं माझ्या मामाच्या गावची म्हणजेच आपल्या डिगस काळंबा देवी सगळेजण जत्रेक चाललो आणि माझ्यासोबत आमची पूर्ण फॅमिलीचा आणखीन चला बघूया पुढे आणखी कोण कोण आपल्याला भेटतात ते। तर आता मी निघतोय, हे बघा एक माझ्यासोबत हा सगळेच टोटल। आणि इकडे मेकअप बिकअप चालू दाखवतोय बघा, हे बघा मेकअप बिकअप चालू आहे तिकडे चला तर बघूया, आपली वाट बघतात तिकडे सगळे मामा आणि बघू कोण कोण भेटतात। माझे मामा आणि काय जत्रेत धड काही खाऊनच नाही कधी त्याच्या वर्षी, तर बघूया चला कोण कोण भेटतात आपल्याला। हर्षदने आताच फोन केलेला खै रवलं म्हणून, तो पण थैसर असा आणि सुयोग पण माका वाटतंय येत कदाचित। तर चला बघूया पुढे जत्रा। पहिलोच फटको आमका जत्रेक जाता जाता भेटलो, तो पण ह्याच्यामुळे गाडीच पंक्चर झाली आता। चला चाक चेंज करूया। तर हे बघा खयचं रे टाक, डाव्या साईडचा। अरे बापरे कामाक लागलो व बसला पुरा। चला बदलूया। तर फायनली गाईज आपली गाडी ओके झालेली आहे पंक्चर काढून, आणि आता आपण निघतो डिगसच्या जत्रेक, काळंबा देवीच्या जत्रेक निघालो। तर फायनली गाईज आम्ही निघालो जत्रेक जाऊ, आणि आता वाजलेत किती माहिती होत यांच्या सगळ्यांच्या बोवळात 10:38 म्हणजे 10:40 झाले होते आसपास। कारण माझ्या गाड्या मागे ट्रॅफिक जाम आहे मित्रांनो, आगनेवाडीक लागतात आता ट्रॅफिक आहे बघा। माका फोन केला रिक्षासाठी, मी नाही म्हणतो सगळे गाडी पॅक झाला सगळा, काही गाडीत लावू जागा नाही, एवढा ट्रॅफिक कोण गाडी नाही मित्रांनो। एवढ्या यंदा ना माझ्या मामाची जत्रा एवढी जाम भरली आहे ना, 1 किलोमीटर पर्यंत आमका ट्रॅफिकच गावला गाडी यांचा सगळा, फुल गाडी होते। आणि आता आम्ही चलत जातो मागे, खूप पुढे आणलो गाडी, अर्धा किलोमीटर पुढे आणलो आणि अर्धा किलोमीटर मागे ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढे घेऊन इल्लो गाडी। म्हटलं आतमध्ये ग्राउंड आहे तरी लावगात, पण थंय फुल पॅक दिसता, सगळा पॅक आहे यंदा, आवाज येतच असतो तुमका। तर चलत जाऊया आपण देवळाच्या जवळ पोचलो आणि आता आपण आतमध्ये घुसलो मंदिराच्या इकडे। तर चला जाऊया आणि बघूया, जत्रा तर जाम भरली आणि माका वाटतं पाय ठेवूक सुद्धा जागा नसतील, एवढी भरलेली असतली। बघूया गाडी जेवढे लागले तेवढी जत्रा भरली आहे का बघूया। आता चक्कन आणि अगरबत्ती वगैरे घेतात मॅडम। इथून आपली जत्रा चालू झाली आणि जत्रा बघा दुकान भरपूर लागली, दुकान ऐसूनच आपली चालू झाली आणि सगळे ह्या सर्व लागलेलेच बघा, वाटेवरच लावले त्यांच्या दुकानात। आणि गाण्यांमुळे आपला आहे त्याला कॉपीराईट आहे त्याला, त्यामुळे मध्ये मध्ये कट करत चाललाय व्हिडिओ। इकडे सगळे आईस्क्रीम पार्लर वाले आईस्क्रीम लागले इकडे तिकडे। चला तर आधी देवळात जाऊया, देवळात दर्शन करूया आणि मग तुमका दाखवतोय पुरी जत्रा। मंदिराच्या जवळ येलो आपण आता। फायनली आपण देवळाच्या जवळ पोहोचलो आणि आता थोड्याच वेळाला आपण दर्शन घेऊन जातो आतमध्ये। गर्दी जाम चालाक सुद्धा गावून आलाय आणि बघू शकता तुम्ही मागे गर्दी किती आहे ती। चला मित्रांनो आतमध्ये जाऊया, मॅडम आमच्या पुढे चाललेच असं मंदिरात तो गाभारो, आम्ही या बाजून गेलो। चल मंदिराच्या आतमध्ये आपण गेलो, पुढे बघू शकतात देवी। येतो
मित्रांनो आता आपले देव सॉरी चालली लिंगेश्वराच्या मंदिराकडे आणि लिंगेश्वराकडून परत दिल्यावरती नंतर खामकाठी म्हणजे तरंगकाठीचे कार्यक्रम वगैरे तो पार पाडला जातो देवळात आणि नंतर पुढे आपली जत्रा वगैरे आपण बघूच. चला दाखवतो मित्रांनो आपण आता चाललो काळंबा देवीच्या मंदिरातून पालखी सोहळा बाहेर निघालो आणि आपल्या आता इकडे म्हणजे लिंगेश्वराच्या मंदिरात तर तिकडे आपली ही पालखी आता जातली आणि तिकडसून नंतर इल्यावरती देवळात मग खामकाठी तरंगकाठीचे कार्यक्रम वगैरे ते केले जाते. तर नंतर आता बघूया पुढे पुढे कसं काय होत आता. चला तर मित्रांनो आता आपण इलो मंदिराच्या समोरच असो आपण रोड नाही इलो डायरेक्ट आणि देव जे आतमधून तिकडसून वाटा त्या वाटेने येतले आणि आपण शॉर्टकट जातो तुमका मंदिर दाखवते. शॉर्टकट म्हणजे वाट चांगली आहे म्हणून आपण इकडसून इलो पहिले येऊच्यासाठी. तर या बघा असो का या मंदिर असा आणि आपण इलो रोडने इकडसून रोड येत आहे बघा आणि रोड आता इकडसून जातात आपल्या पुढे चालतात हर्षद आणि चला जाऊया मंदिराकडे. आपण देवळाकडे येऊन पोहोचलो फायनली आणि तसं तुमका दाखवते मंदिर कसा आतमध्ये एरिया बघा. ह्या असं लिंगेश्वराचं मंदिर असं बाबा नाम करा चपला नाही इकडे आतमध्ये जाऊ परवानगी नाही लिंगेश्वराच्या मंदिरात. अशा प्रकारे एक छोटंसं असं मंदिर आहे. पालखीचं आगमन झालेला देवळाकडे आणि तुम्ही बघू शकता किती मंडळी आपली देवळाकडून त्या देवळाकडे येलेली आहे. खास पालखीसाठी सगळे येलेले आहेत. फायनली पालखी देवळामध्ये एंटर होतो ना. वगैरे घेऊन या मंदिरात अक्षता वाटले जाते. खाली चला Baba
गजवदनमचिन्तं तृष्णनेत्रं सुनेत्रं बृहदमरमशेषं बृहतिराजं पुराणम् अमरवरसभूषं रक्तवर्णौ सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि। आता गणपती तयार होता नाच वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे शमोकावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा। तर लिंगेश्वराच्या मंदिरातून आता पालखी मंदिराकडे प्रस्थान करताना गाराणा वगैरे सगळा करून झालेला आहे आणि आता ही पालखी आपल्या काळंबाकडे जाताना काळंबा देवीच्या मंदिरात फायनली आपण तिकडसून मंदिराकडे येलो आणि देव अजून मागे येतात देव पालखी वगैरे घेऊन मागे सगळेजण ते पुढे येतले आणि नंतर मग खामकाठी तरंगाकाठी बाहेर काढली जातील देवळातून। आता ही बसस्थान घेतले या नाटक कधी चालू होतं आता बघतो सगळी गर्दी नाटकासाठी झालेली आहे। जेव्हा पालखी वगैरे सगळा पूर्ण होतला तेव्हा लगेचच नाटक सुरू होतला आणि सगळी नाटकासाठी बसलेली मंडळी आहे। चला मंदिरात जाऊया, मंदिरात देवीचं दर्शन घेतोय तुमचा पहिल्यांदा, मागाशी देऊक नाही दाखवक नाही। मित्रांनो फायनली आपल्या दर्शन भेटला देवीचं। खूप मस्त असं सजावट वगैरे दरवर्षीच करतात आणि यावर्षी पण मस्त केलेली आहे सजावट वगैरे। मूर्ती बघू शकतास तुम्ही, मस्त आहे सर। पाठोपाठ पालखी आपल्या मंदिरात दिलेली आहे। उत्तम बाबा आज मर्जा लिंगा जैना काळांबे चारगावचं लिंग चारगावची मर्यादा तो बाय आपलं सलाबाद तुझे आपलं जनजात्र आपला भरलेली आतलं गाव घर दस बारापाच सगळे आज तुझे आपल्या मंदिराकडे आपले जमलेले आहेत आणि आज आपली राठी आपली बाहेर काढतो। तू आपलं सांगण्यात येतो, सांगणं आपलं पाळवती। आज काहीतरी आडवेळी असले तर ह्या तू अधिक असलेले बारापाच देवता सगळे पंचायत सगळ्यांना आपले एकचित करून लोक आपल्या आडमेळ असतात तो आपल्या बाजूक ठेवून वाऱ्यासुसांकडे सगळ्यांना आपले व्यवस्थित आपले उभे करून स्वतःचं आपले तू घेऊची तर हे तो आपलं बाराचं पूर्वस आज तू राजसत्ता आज पूर्वसत्ता आज वशिक आज तू कोळाचार आज तू गावडेवस परुबोस आज तू असं विटलाय नवलाय तसंच आज तू सिद्ध महापुरुष आज तू काय सांगणार ते सांगायला पाळू दे
आज आपली जनजात्रा हा सगळी भरलेली असा आणि आज आपले वारसचित्र बाहेर काढतो तिचं आपले राखण रखोल खरं तर गावाघरात बसावं सगळं राखण्याची राखण आपली खरी धरा काय विघ्न असते ते परिहार करून सगळ्या लेकरांना सुख शांती समाधान द्यावा हे जातू गांगू घाडीगोस बेळोपान दांडेकर 4 शिमदडे चतुर्श्वासन 12 लिंग आज तू ब्यार मर्याद आज तू काय सांगणार तुझ्या पायाकडचे आज काहीतरी सांगणं सोडून असा दाबदाब असतील तरी ह्या बाजूक ठेवून राठी आपली बाहेर काढतो तिचं आपली राठी पूर्वग्रंथाला आपली उभी करून तू देऊची आणि आज तुझी आपली जनजात्रा भरली आहे ती आपली सगळ्या गावाघरात घसावसांका भाग गोपाळांका राखण्याची अकरा वसपडे आपली सगळ्यांका आपलं सुख शांती आपली देऊची त्याचं आपलं देण्या घेण्यात करण्यापासून काय चुकता झाली असतात तरी आपली समाज कर मकलास कर आणि सगळ्या गावाघरात कृपादृष्टी देऊन सर्व काही बरा करून आपली पूर्ण फायनली मित्रांनो आपल्या आता देव खामकाठी म्हणजे तरंगकाठी आपल्या देवळातून बाहेर काढतात आणि आता मेन प्रोग्राम चालू होतो जत्रेतो ते दाखवतो. मित्रांनो असो तो या देवस्वारीचो जो या असा तो खरंच बघू भेटतो नाही बघा. एका आमच्या इकडे खामकाठी खामगुप्त असं म्हणतात देवाचे खांब तरंगकाठी.
गणराज भुवनेश्वर ओंकार गणराज भुवनेश्वर सकलांची देवता गजानन हित जागृत जनहिता गजानन हित जागृत जनहिता गजानन हित जागृत जनहिता सिंधुरवदन शिशिकुल कुंजल सिंधुरवदन शिशिकुल कुंजल कमल परशोधर मूर्ति सुमंगल कमल परशोधर मूर्ति सुमंगल ज्ञानदान करिए तो नित्य पावन ज्ञानदान करिए तो नित्य पावन तुझा चुप करता गजानन हित जागृत जनहिता गजानन हित जागृत जनहिता गजानन हित जागृत जनहिता नत्वा श्वांगुल देवतांच कमला विघ्नेश्वरो शारदा वत्से चेतो हरो शृण्वता स्वस्ति श्रीवान्य गुणान वर्णन परी श्रांत सवी श्रांतये नित्यं सोर्दे क्वक्व लक्ष्मी स्पतेर्मंगलम घेऊन जाऊ तुझी गाता घेऊन जाऊ घेऊन जाऊ माका ते नाटक करूचा हनुमान बनायचं जाऊ घेऊन गदा घेऊन जाऊ फायनली देव आतमध्ये देवळात प्रवेश करून झालेला आहे. बघा आई नाही या दुकानात पण याचा काय चालला आता बघा बघा खाजा खाता हो पैसे द्या त्यांचे आधीच सांगते हा पैसे दे त्यांचे खाता खाता आता बघा माझो एकदम जिगरी आणि आमचो एकदम खासम खास यश यश याचं नावच यश आमच्याकडे जत्रे हा जत्रे याचीच जत्रा ही जत्रा सरली पण यावं म्हणता पुढच्या वर्षी यावं आता तारीख सांगून ठेव त्यांना सगळ्यांना काय माहित नाही माहिती पुढच्या वर्षीचा कॅलेंडर बघून सांगते म्हणता चला खाद्याच्याकडे पाठवून दे त्याच्याकडे गाव लोकांच्या घ्यावा होय ना मित्रांनो बाकी काय मी दाखवतच नाही व्हिडिओत कारण फोनवर फोन योग चालू झाले देवळात जशी पालखी गेली तशी आमच्या बरोबर एक असा पुस्तक तर थांबाचा नाही अजिबात सुद्धा असलं म्हणजे सगळं मूड सॅड झालो ठीक आहे चला भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरा नको चला तर भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय